निबोधत। योगमय जीवन हमारा, योगमय हो विश्व सारा। योग ही आधार अपना, योग ने सबको संवारा। योग। नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागाच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित 16 दिवसीय योग सत्रात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या प्रथेप्रमाणे आपण त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने या सत्राला सुरुवात करणार. मान, डोके, पाठ सरळ आणि डोळे अलगद मिटलेले. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपल्याला काहीतरी करायचे असते, पण कुठेतरी काहीतरी चुकते. ते नेमके काय हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपले गणित चुकत राहते. ती चूक ओळखायचे गमक योगामध्ये आहे. ते गमक दुसरे तिसरे काहीही नसून तो आहे विश्वास. स्वामीजींचा युवकांवर ठाम विश्वास होता. ते म्हणत, विश्वास विश्वास विश्वास. स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास, हेच आहे महानतेचे रहस्य. चला तर मग आज हा विश्वास आम्ही योगाच्या माध्यमातून शारीरिकच नव्हे तर बौद्धिक आणि मानसिकरित्याही मिळवूया. कालच्या सत्रात आपण उभ्याची आसने केली होती. आज आपण शिथिलीकरण, सूर्यनमस्कार आणि तशीच बसून करावयाची आसने बघणार आहोत आणि त्यांचा सरावही करणार आहोत. घोट्यांचे शिथिलीकरण एकत्र. एकम श्वास घेत टाचाने हात एकाच वेळी वर उचलायचे. द्वे श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचे. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. गुडघ्यांचे शिथिलीकरण एकत्र. स्थिती घ्या. श्वास घेत दोन्ही हात समोर खांद्यांच्या रेषेत. एकम श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे. द्वे श्वास घेत हात तसेच समोर ठेवून उभे राहा. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. कमरेतून मागे पुढे वाकणे एकत्र करूयात. स्थिती घ्या. पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहायचे. आता दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर घ्या. एकम श्वास घेत दोन्ही हात वर उचलून मागे वाकायचे. द्वे श्वास सोडत पुढे वाकायचे. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. कमरेतून बाजूला वाकणे, साइड बेंडिंग. स्थिती पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर.
एकम श्वास सोडत उजव्या बाजूला वाकणे. द्वे श्वास घेत सरळ. एकम श्वास सोडत डाव्या बाजूला वाकणे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे 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 एकम द्वे. रिलॅक्स. कमरेला पीळ देणे, कमरेचे ट्विस्टिंग. एकत्र करूया. पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. श्वास घेत दोन्ही हात कोपरात वाकून छातीजवळ. एकम श्वास सोडत हात मागे नेत उजव्या बाजूने मागे वळा. द्वे श्वास सोडत हात मागे नेत डाव्या बाजूने मागे वळा. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. कमरेला पीळ देऊन वाकणे किंवा क्रॉस बेंडिंग. एकत्र करूया. स्थिती. पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर. एकम श्वास सोडत कमरेतून खाली वाकत उजवा हात डाव्या पावलाकडे, डावा हात वरच्या दिशेला. द्वे श्वास घेत सरळ होणे. एकम वाकत डावा हात उजव्या पावलाकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे 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 एकम द्वे. रिलॅक्स. खांद्यांचे शिथिलीकरण किंवा हँड रोटेशन. एकत्र करूया. पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा. उजव्या हाताची मूठ करून घ्या. श्वास घेत हात पुढून वर न्यायचाय आणि श्वास सोडत मागून खाली आणायचाय. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने मागून पुढे आणायचंय. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. आता डाव्या हाताची मूठ करून घ्या. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. रिलॅक्स. मान मागे पुढे वाकविणे. एकत्र करूया. दोन्ही पायामध्ये खांद्यांच्या समान अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात मागे नेऊन उजव्या हाताचे मनगट डाव्या हाताने पकडायचे. श्वास घेत मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत मान पुढे आणायची आहे. सुरू करूया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. मान उजवीकडे आणि डावीकडे वळविणे. एकत्र करूया. एकम श्वास घेत उजवीकडे. द्वे श्वास सोडत सरळ. एकम श्वास घेत डावीकडे. द्वे श्वास सोडत सरळ. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. मान खांद्यांच्या दिशेला वाकविणे. एकत्र करूया. आधी श्वास भरून घ्या. एकम श्वास सोडत उजव्या खांद्याकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम श्वास सोडत डाव्या खांद्याकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. रिलॅक्स. फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. एकत्र करूया. पाय सरळ आणि हात शरीराच्या बाजूला ताठ. पाठीचा कणाही ताठ ठेवून बसा. उजवा पाय दुमडून पाऊल शरीराजवळ.
डावा पायही दुमडून पाऊल शरीराजवळ आणून दोन्ही पावले एकमेकांना स्पर्श करतील असा ठेवा. दोन्ही हातांनी पावले धरून पायांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे करा. आपापल्या क्षमतेनुसार 10 ते 15 वेळा करून घ्या. अंक मोजले जाणार नाही. सुरुवात करा. रिलॅक्स. एक 5 पवनमुक्तासन क्रिया एकत्र करूया. पाठीवर सरळ झोपून घ्या. पाय एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. उजवा पाय 45 अंशात वर उचलून गुडघ्यात दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा आणि हनुवटी गुडघ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. आता डावा पाय वर उचलून गोलाकार फिरवायचा आहे. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. सुरू करूया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. रिलॅक्स. पाय सरळ करून मान जमिनीवर टेकवा. आता डावा पाय 45 अंशात वर उचला आणि गुडघा दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. हनुवटी गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न. उजवा पाय वर उचलून क्रियेला सुरुवात करूया. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच. रिलॅक्स. द्विपाद पवनमुक्तासन क्रिया एकत्र करूया. पाठीवर झोपून घ्या. पाय सरळ एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. आता दोन्ही पाय जुळवून 45 अंशाच्या कोनात वर उचला. गुडघे दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. मान उचलून हनुवटी गुडघ्यांजवळ आणण्याचा प्रयत्न. पुढे मागे झुकण्याची क्रिया करूया. 5 वेळा करूया. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. आता दोन्ही बाजूला वळायचे आहे. एकम उजवीकडे, द्वे सरळ. एकम डावीकडे, द्वे सरळ. एकम, द्वे, 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 एकम, द्वे. रिलॅक्स. विश्रांतीसाठी पाठीवर झोपून घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर, हात शरीरापासून थोडेसे दूर, तळवे आकाशाच्या दिशेला, मान कोणत्याही बाजूला कललेली किंवा सरळ. आपापल्या सोयीनुसार ठेवायची आहे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष शरीरावर. शरीर पूर्ण सैल सोडायचे आहे. हृदयाच्या ठोक्यांची गती किंचित वाढलेली आहे. हळूहळू ती नियमित होईल. पूर्ण लक्ष श्वासांवर. श्वास घेताना पोट वर येत आहे. श्वास सोडताना खाली जात आहे. त्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. हळूहळू लक्ष नाकावर केंद्रित करूया. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श होतोय. श्वास सोडताना गरम हवा बाहेर जात आहे. तिकडे जाणीवपूर्वक लक्ष. विश्रांती. आता एक ओंकार उच्चारूयात. श्वास भरून घ्या. ओंकाराची स्पंदने संपूर्ण शरीरात जाणवतील. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्याचा आनंद घ्यायचा आहे.
सावकाश हातापायांच्या बोटांची हालचाल. पाय एकमेकांजवळ, हात शरीराजवळ आणा. सावकाश उजव्या कुशीवर वळून उठून बसा. डोळे मिटलेले. दोन्ही हातांचे घर्षण करून निर्माण झालेली ऊब डोळ्यांना द्या आणि सावकाश डोळे उघडा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ ह्रीं मरीचये नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी.
श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ ह्रूं आदित्याय नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. 2. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. 3. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे.
गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. 8. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल, मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. नमस्कार. आज मी तुमच्याशी आत्मविश्वास ह्या विषयावर संवाद साधणार आहे. पण विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांनाच अरुणिमा सिंह कोण त्या माहिती आहे. म्हणजे जगातील, भारतातील एकमेव अशी अपंग महिला ज्यांनी एव्हरेस्ट सर केला. खरं तर एव्हरेस्ट सर करणं हे भल्या भल्यांना जमत नाही. ती सोपी गोष्ट नाही. पण त्यांनी तो सर केला. कशावरून किंवा कशाच्या बळावर? तर त्यांच्याकडे असलेला प्रचंड आत्मविश्वास, त्यांचं श्वासावर असलेलं नियंत्रण, त्यांच्याकडे असलेली जिद्द, चिकाटी ह्यांच्या बळावर. कारण जसजसा तुम्ही एव्हरेस्ट किंवा कुठलाही पर्वत वर चढत जाता तसं अशी ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे आणि तिथे तुमचं श्वासावर किती नियंत्रण आहे ह्याचा कस लागणार आहे. आणि हा त्यांचं श्वासावर असलेलं नियंत्रण, त्यांचा आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी त्यांना योगाने साध्य झाल्या. म्हणजे श्वसनाचे प्रकार, आपले सगळे प्राणायाम किंवा सगळी आसनं ह्यांचा त्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी उपयोग झाला असेल. आपल्या आयुष्यातील कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमच्याकडे असलेला आत्मविश्वास, तुमचा स्वतःवर असलेला विश्वास. अपयश आलं तर ती गोष्ट किंवा ते ध्येय नव्या उमेदीने आपण पुन्हा सुरू करायला पाहिजे. पुन्हा ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपले स्वामीजी नेहमी म्हणतात, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही. कारण सुरुवातीला तुमच्या ध्येयाचं किंवा तुम्ही जी गोष्ट करणार आहात त्याचं हसू होईल. नंतर त्या गोष्टी नकारात्मकता तुमच्याकडे येत राहील. पण तुम्ही जर सकारात्मक असाल तर कोणतीही नकारात्मकता तुमचं ध्येय तुम्हाला साध्य करण्यापासून रोखू शकत नाही. आणि शेवटी तुम्ही जी गोष्ट साध्य करताय ती झाल्यानंतर त्या गोष्टीचा स्वीकार केला जातो. म्हणजे ती गोष्ट स्वीकारेपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी आत्मविश्वास हा असणं खूप महत्त्वाचा आहे. आणि तो आत्मविश्वास तुम्हाला योगशक्तीने साध्य होणार आहे. कारण तुमचं मन शांत असेल, तुमचं मन एकाग्र असेल तर तुम्हाला ध्येय साध्य करण्यासाठी नवीन कल्पना सुचू शकतात किंवा ते कसं साध्य करायचं यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आळस झटकून देऊन नव्या उमेदीने तुम्ही काम करू शकता. कारण एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर कोणतीही एक भाषा शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आत्मविश्वास. पण त्याच्या जोडीला ती भाषा शिकण्यासाठी असलेलं तुमची जिद्द, तुमचं सातत्य. सुरुवातीला ती भाषा कठीण वाटू शकते पण तुम्ही ती मध्येच न सोडता जर सातत्य ठेवलं, नवीन त्यातले शब्द आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, त्यातलंच नवीन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू तुमचा आत्मविश्वासही वाढत जाईल आणि हळूहळू तुम्ही ती भाषा आत्मसात करू शकाल. हे एक उदाहरण झालं. पण तुमच्या ज्या क्षमता आहेत
आपण आयुष्यात काय करू शकतो याचा एकदा सर्वांनी विचार करा आणि ती गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. कारण त्या क्षमता रुंदावणं आवश्यक आहे किंवा आपल्या मार्गात आलेले जे अडथळे आहेत त्यांना बाजूला करून त्या पार करून पुढे जाणं खूप आवश्यक आहे. सकारात्मकता ही एक फार मोठी गोष्ट आहे. कारण मला हे जमणार नाही, मला हे येणार नाही, लोक काय म्हणतील, हा विचार करणं बाजूला ठेवावा. कायम मला हे जमेल, मी हे करू शकते, एकदम साध्य होणार नाही, पण कायम तुम्ही स्वतःच्या मनाला समजवत राहिलात की मी हे करू शकते, मला हे जमणार आहे, तर हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी साध्य करत तुम्ही तुमचं अंतिम ध्येय गाठू शकाल. एक खूप सुंदर उदाहरण आपल्यासमोर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, तात्याराव सावरकर. त्यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. पण लहानपणापासून ते स्वामीजींचा राजयोग आत्मसात करत आलेले आहेत. बाबाराव सावरकर हे त्यांचे मोठे बंधू, यांच्या मार्गदर्शनाखाली तो करत आलेले आहे. या सगळ्याचा फायदा, उपयोग त्यांना अंदमानात झाला. म्हणजे खूप मानसिक किंवा शारीरिक त्रास होऊन सुद्धा त्यांनी तेथे 10 ते 12 हजाराचं काव्य ते लिहू शकले. एवढा दिवसभर त्रास होऊन सुद्धा. कशाच्या बळावर? तर त्यांच्याकडे असलेला प्रचंड आत्मविश्वास आणि त्यांच्या मनात असलेली शांती, ती त्यांना योगाभ्यासाने मिळाली होती. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या स्वामीजींचा राजयोग अभ्यासला होता. किंवा आपण वक्तृत्व करायला उभे राहतो, कधी कधी पायलट पडतात, पण आपल्याकडे पूर्ण ज्ञान असेल, आपल्याला काय बोलायचं ते माहीत असेल, तर आत्मविश्वासाने आपण पुढे गेलो तर खूप छान वक्ता होऊ शकतो. आता 21 जूनला आपला योग दिन आहे. तर आपण आज असा संकल्प करूया की मी 108 सूर्यनमस्कार 21 जून या दिवशी घालीन. एकदम होणार नाही, पण आत्तापासूनच आपण हळूहळू सवय करत गेलो, थोडे वाढवत गेलो, तर नक्की 21 जून या दिवशी 108 सूर्यनमस्कार घालण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करू शकू. त्यासाठी आपल्याला कुठलं ज्ञान हवं? तर सूर्यनमस्कार कसे घालतात याचं ज्ञान हवं. आपली कॅपॅसिटी, आपली क्षमता किती आहे ती वाढवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. त्यानंतर सकारात्मकता, की मी हे करू शकते, ही सकारात्मकता असायला हवी. आणि ह्या सगळ्यांचा मिळून जो आपल्यात आत्मविश्वास निर्माण झालेला असेल, त्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण नक्की 108 सूर्यनमस्कार घालू शकतो. आपल्या आयुष्यात कोणता तरी संकल्प करणं, ध्येय निश्चित करणं खूप आवश्यक आहे. कारण स्वामीजींनी आपल्यावर, आपल्या युवा पिढीवर, युवकांवर खूप विश्वास दाखवलेला आहे. म्हणजे देशासाठी, राष्ट्रासाठी युवक ही फार मोठी शक्ती आहे. कोणताही देश प्रगल्भ किंवा देशाची प्रगती होण्यासाठी युवक हे खूप आवश्यक आहे. आणि आपण सगळे युवकांनी आपण हळूहळू, म्हणजे छोटे आधी संकल्प करूया. ते छोटे संकल्प साध्य करत आपल्यात आत्मविश्वास निर्माण होईल आणि मग मोठ्या ध्येयाकडे जाऊया. आणि स्वामीजींचं जे स्वप्न आहे की युवा पिढींनी हा देश खूप प्रगल्भ केला पाहिजे किंवा देशाचे आधारस्तंभ बनले गेले पाहिजे, तर आपण तो त्यांचा विश्वास किंवा त्यांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकू. धन्यवाद. आता आपण एकत्रितपणे परिवृत्त त्रिकोणासन करणार आहोत. आसन स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय एकत्र, पायामध्ये 30 अंशाचा कोन, टाचा जुळलेल्या असतील. दोन्ही हात मांड्यांजवळ. एकम. श्वास घेत उजवा पाय सुमारे 1 मीटर उजवीकडे घेणे. द्वे.
दोन्ही हात खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर, हाताचे तळवे खालच्या दिशेला असतील. त्रिनी पाय न हलवता कमरेतून 90 अंशाच्या कोनात डावीकडे वळणे. लक्ष डावीकडे असेल. चत्वारी. श्वास सोडत कमरेतून वाकून उजवा पंजा डाव्या पावलाच्या पलीकडे जमिनीवर टेकवायचा आहे. वरच्या हाताच्या बोटांकडे बघण्याचा प्रयत्न. हात कोपरात व पाय गुडघ्यात वाकवू नये. आपापल्या क्षमतेनुसार आसनाच्या अंतिम स्थितीत थांबण्याचा प्रयत्न. श्वसन नियमित असेल. पंच. श्वास घेत सावकाश त्रिनीच्या स्थितीत येणे. षट. कमरेतून सरळ, दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत. सप्त. दोन्ही हात मांड्यांजवळ. अष्ट. उजवा पाय जवळ. विश्रांती. हीच क्रिया डाव्या बाजूने करणार आहोत. आसन स्थिती. एकम. श्वास घेत डावा पाय सुमारे 1 मीटर डावीकडे घेणे. द्वे. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत जमिनीला समांतर, हाताचे तळवे खालच्या दिशेला असतील. त्रिनी पाय न हलवता कमरेतून 90 अंशाच्या कोनात उजवीकडे वळणे. नजर उजवीकडे असेल. चत्वारी. श्वास सोडत कमरेतून वाकून डावा पंजा उजव्या पावलाच्या पलीकडे जमिनीवर टेकवणे. वरच्या हाताच्या बोटांकडे बघण्याचा प्रयत्न. हात कोपरात व पाय गुडघ्यात वाकवू नये. आसनाच्या अंतिम स्थितीत आपापल्या क्षमतेनुसार थांबण्याचा प्रयत्न. श्वसन नियमित असेल. पंच. श्वास घेत सावकाशपणे त्रिनीच्या स्थितीत येणे. षट. कमरेतून सरळ होत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. सप्त. दोन्ही हात मांड्यांजवळ. अष्ट. डावा पाय जवळ. विश्रांती. आपण पार्श्वकोनासन पाहिले. आता सराव करूया. एकम. उजवा पाय डाव्या पायापासून 1 ते 1.5 मीटर अंतरावर घ्या. द्वे. शरीर न वळविता उजवे पाऊल 90 अंशाच्या कोनात वळवा. त्रिनी. डावा पाय गुडघ्यात ताठ ठेवून उजवा पाय काटकोनात वाकवा. उजवा पंजा उजव्या पावलांशेजारी जमिनीवर टेकवा. चत्वारी. डाव्या हाताचे दंड कानाला चिकटेल अशा तऱ्हेने डावा हात ताणा. त्या हाताच्या बोटांकडे पहा. असे करताना संपूर्ण शरीराचे वजन उजव्या पायावर पडले पाहिजे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. काही क्षण तसेच थांबावे. सामान्य श्वसन. पंच. डावा हात खाली घ्या. षट. उजवा पाय न हलविता सावकाश उभे राहा. सप्त. उजवे पाऊल सरळ करून घ्या. अष्ट. उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. विश्रांती. अशीच क्रिया डाव्या पायाने करूया. एकम. डावा पाय उजव्या पायापासून 1 ते 1.5 मीटर अंतरावर घ्या. द्वे. शरीर न वळविता डावे पाऊल 90 अंशाच्या कोनात वळवा. त्रिनी. उजवा पाय गुडघ्यात ताठ ठेवून डावा पाय गुडघ्यात काटकोनात वाकवा.
डावा पंजा डाव्या पावला शेजारी जमिनीवर टेकवा. 4 उजव्या हाताचे दंड कानाला चिकटेल अशा तऱ्हेने उजवा हात ताणा. त्या हाताच्या बोटांकडे पहा. सामान्य श्वसन. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. काही क्षण तसेच थांबावे. या आसनामुळे मधुमेह, बद्धकोष्ठता आणि घोटे व पावलांच्या दुखण्यावर उपयुक्त. पोटऱ्या, ढोपर, दंडांचे स्नायू, घोटे, गुडघे, मनगट आणि खांद्यांचे सांधे दणकट, मजबूत तसेच पुष्ट होतात. मांड्या ताणल्या जाऊन शिथिलही होतात. 5 उजवा हात खाली घ्या. 6 डावा पाय न हलविता सावकाश उभे राहा. 7 डावे पाऊल सरळ करून घ्या. 8 डावा पाय उजव्या पायाजवळ घ्या. विश्रांती. पश्चिमोत्तानासन. पश्चिम म्हणजे पार्श्व. आसनाच्या अंतिम स्थितीत टाचांपासून मानेपर्यंतच्या संपूर्ण अवयवांना मागील बाजूने ताण मिळतो, म्हणून याला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. या आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. दोन्ही हात कोपरातून न वाकवता खांद्यांच्या रेषेत बाजूला वर उचलून जमिनीला समांतर करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. द्वे. दोन्ही हात आणखी वर उचलून पूर्ण वर न्या. दंड कानांना चिकटवा. तळहात समोर. त्रीणी. श्वास सोडत कमरेतून पुढे वाका. पाठीतून वाकू नका. शरीर आणि हात जमिनीला समांतर होईपर्यंत वाका. 4 तर्जन्यांचे आकडे करून पायांचे अंगठे पकडा. आता पाठीच्या मणक्यात आणखी ताण देऊन पाठ पुढे ढकला. हात वाकवून छाती मांड्यांना चिकटवा. डोके गुडघ्यात टेकवा. कोपरं जमिनीवर टेकवा. पाय गुडघ्यात वाकवू नका. या अंतिम स्थितीमध्ये काही क्षण थांबा. श्वसन नेहमीप्रमाणे. नॉर्मल ब्रीदिंग. 5 आता पायांचे अंगठे सोडा आणि पुन्हा श्वास घेत शरीर जमिनीला समांतर आणा. 6 दोन्ही हात उचलून पूर्ण वर न्या. दंड कानाला चिकटलेले असतील. तळहात समोर. 7 दोन्ही हात कोपरातून न वाकवता खांद्यांच्या रेषेत बाजूला वर उचलून जमिनीला समांतर करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. 8 दोन्ही हात पूर्ण खाली आणून जमिनीवर टेकवा. आता या स्थितीमध्ये थांबा. आरामदायी स्थितीमध्ये आता जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाचे फायदे आपण बघूया. संपूर्ण पाठीच्या कण्याला आणि पोटाच्या स्नायूंना ताण बसतो. कमरेला व्यायाम मिळतो. शरीर सडपातळ होण्यास मदत होते. मूत्रपिंड, आतडे, स्वादुपिंड यांचं कार्य सुधारतं आणि जठराग्नी प्रदीप्त होण्यास मदत होते. लहान मुलांची उंची वाढण्यासाठी सुद्धा या आसनाचा उपयोग होतो. तसंच मलावरोध, स्वप्नदोष, मधुमेह, पचनाच्या तक्रारी, मूळव्याध यावर उपयोगी. पोटाच्या भागातील मेद कमी होण्यास मदत होते. आणि आध्यात्मिक फायदे म्हणजे कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते. अनाहत ध्वनी ऐकता येऊ शकतो. आता हे आसन करताना काळजी काय घ्यावी?
तर रक्तदाब, अस्थिदाह आणि जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये. उड्डियान बंधाशिवाय बराच वेळ हे आसन केले तर त्यामुळे पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. आता सगळ्यांनी मिळून आपण हे आसन करूया. आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. दोन्ही हात कोपरातून न वाकवता खांद्यांच्या रेषेत बाजूला वर उचलून जमिनीला समांतर करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. द्वे. दोन्ही हात आणखी वर उचलून पूर्ण वर न्या. दंड कानांना चिकटवा. तळहात समोर. त्रीणी. श्वास सोडत कमरेतून पुढे वाका, पाठीतून वाकू नका. शरीर आणि हात जमिनीला समांतर होईपर्यंत वाका. चत्वारी. आता तर्जन्यांचे आकडे करून पायांचे अंगठे पकडा. पाठीच्या मणक्यात आणखी ताण देऊन पाठ पुढे ढकला. हात वाकवून छाती मांड्यांना चिकटवा. डोके गुडघ्यात टेकवा. कोपरं जमिनीवर टेकलेली. पाय गुडघ्यात वाकवू नका. या अंतिम स्थितीमध्ये काही क्षण थांबा. या स्थितीमध्ये नॉर्मल ब्रीदिंग. पंच. आता पायाचे अंगठे सोडा आणि पुन्हा श्वास घेत शरीर जमिनीला समांतर आणा. षट. दोन्ही हात उचलून पूर्ण वर न्या. दंड कानाला चिकटलेले. तळहात समोर. सप्त. दोन्ही हात कोपरातून न वाकवता खांद्यांच्या रेषेत बाजूला वर उचलून जमिनीला समांतर करा. दोन्ही हातांचे तळवे जमिनीच्या दिशेने असतील. अष्ट. दोन्ही हात पूर्ण खाली आणून जमिनीवर टेकवा. आता आरामदायी स्थितीमध्ये जायचं आहे. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आहेत आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. उष्ट्रासन. आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता उजवा हात हळूच कमरेतून मागे वाकत उजव्या तळपायावर आणि डावा हात डाव्या तळपायावर ठेवायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. अंतिम स्थितीमध्ये सामान्य श्वसन. पंच. तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे. षट. परत वज्रासनात यायचं आहे. गुडघ्यांवर बसायचं आहे. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाची चत्वारीची जी स्थिती आहे ती जर काहींना जमत नसेल
तर आपण अर्ध उष्ट्रासन करू शकतो. अर्ध उष्ट्रासनासाठी पुन्हा एकदा आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आपण आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता चत्वारीला ज्यांचे दोन्ही हात तळपायांवरती जात नाही आहेत त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरच ठेवायचे आणि सावकाश जेवढे जमेल तेवढे मागे वाकायचा प्रयत्न करायचा. ही या आसनाची अंतिम स्थिती आहे. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. पंच. आता तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे. षट. परत गुडघ्यांवर वज्रासनात बसायचं आहे. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून मागे खेचून बसायचं आहे. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाचे फायदे आपण बघूया. पाठीच्या कण्याला लवचिकता येते. डोक्याला होणारा रक्तपुरवठा वाढतो. पोटातील अवयवांना व्यायाम मिळतो. बरगड्या ताणल्या जातात. पाठदुखी, श्वसनाचे विकार, सांध्यांचा दाह, कमरेंच्या स्नायूंचा संधिवातजन्य ताठरपणा आणि जठराच्या विकारांवर उपयोगी. तसंच या आसनामुळे आत्मविश्वास वाढतो. आळस नाहीसा होतो. आता हे आसन करताना दक्षता काय घ्यायची? तर हृदयविकार असणाऱ्यांनी हे आसन अत्यंत काळजीपूर्वक करावं. हर्नियाच्या रुग्णांनी हे आसन करू नये. आता परत सगळ्यांनी मिळून आपण हे आसन करूया. आसन पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची आहे. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे. वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभे राहायचे आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता उजवा हात हळूच कमरेतून मागे वाकत उजव्या तळपायावर आणि डावा हात डाव्या तळपायावर ठेवायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. अंतिम स्थितीमध्ये सामान्य श्वसन. पंच. तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे. षट. परत वज्रासनात यायचं आहे. गुडघ्यांवर बसायचं आहे. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. मागे खेचून बसायचं. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाची चत्वारीची जी स्थिती आहे ती काहींना जमत नाही, म्हणून आपण अर्ध उष्ट्रासन करूया. अर्ध उष्ट्रासन. अर्ध उष्ट्रासनासाठी पुन्हा एकदा आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत
पाठीचा कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आपण आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचेत, वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभे राहायचे आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता चत्वारीला ज्यांचे दोन्ही हात तळपायांवरती जात नाही आहेत त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरच ठेवायचे आणि सावकाश जेवढे जमेल तेवढे मागे वाकायचा प्रयत्न करायचा. ही या आसनाची अंतिम स्थिती आहे. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. पंच. आता तळ हात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं आहे. षट. परत गुडघ्यांवर वज्रासनात बसायचं आहे. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत ठेवायचा. रिलॅक्स. आरामदायी स्थितीमध्ये जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, मागे खेचून बसायचं, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. शवासन. आता आपण शवासन करणार आहोत. शवासनाची स्थिती घेऊया. सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर, तळ हात आकाशाच्या दिशेने, मान सरळ किंवा कोणत्याही दिशेला झुकलेली असेल, डोळे अलगद मिटले. आपलं शरीर आपल्या मनाचा सर्व सूचना करतं, त्यामुळे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाद्वारे सूचना करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपण पायांच्या दिशेने घेऊन जाऊया. पायांची बोटे, तळपाय, बोटे, संपूर्ण पाऊल, दोन्ही पावलं, पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जांघा, जांघातील स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेतील इतर स्नायू, संपूर्ण कंबर, शिती. आपल्या पायापासून ते कमरेपर्यंतचे सगळे स्नायू स्थिर झालेले आहेत. रिलॅक्स केले. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन प्रकाराचं उच्चारण करूया. श्वास घ्या. प्रकाराचे स्पंदने संपूर्ण पायाकडे जागामध्ये जाणवत आहेत. त्यावर लक्ष. हळूहळू शरीराच्या मधल्या भागाकडे वळूया. पाठ, पाठीचा कणा, पाठीतील मणके, संपूर्ण पाठ आराम से. पोट, ओटीपोट, पोटातील सगळे स्नायू. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येतं. श्वास सोडताना पोट जमिनीकडे ढकललं जात आहे. यावरती लक्ष. संपूर्ण पोटाला विश्रांती. छाती, छातीचे सगळे स्नायू, संपूर्ण छातीला आराम से. हात, हातांची बोटे, तळहात, अंतर, कोपर, दंड आणि खांदे,
खांद्यांचे स्नायू, संपूर्ण हात, दोन्ही हात शिथिल, मान, मानेचे स्नायू, संपूर्ण मानेला आराम से. आपल्या कमरेपासून ते मानेपर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन उकाराचं उच्चारण करूया. उकाराची स्पंदने संपूर्ण शरीराच्या मधल्या भागामध्ये आणि हृदयाकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्याचा अनुभव. हळूहळू चेहऱ्याकडील भागाकडे वळूयात. गाल, गालांवर स्मित असं हास्य, त्याने मन शांत आणि प्रसन्न होईल. कान, कानाचे स्नायू, दोन्ही कान नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या, श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, श्वास सोडताना गरम हवा बाहेर टाकली जात आहे, त्यावर लक्ष. मंद मंद श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास, विश्रांती, पूर्ण विश्रांती. डोळे, डोळ्यांचे सगळे स्नायू, दोन्ही डोळे, भुवया, भुवयांचे स्नायू, दोन्ही भुवया, कपाळ, कपाळाचे स्नायू, डोकं, डोक्याचा जमिनीला टेकलेला भाग, संपूर्ण मस्तिष्क आराम से. आपण दीर्घ श्वास घेऊन मकाराचं उच्चारण करूया. श्वास घेऊन घ्या. मकाराची स्पंदने संपूर्ण मेंदूकडील आणि चेहऱ्याकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्याचा अनुभव. आता आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आता आपण दीर्घ श्वास भरून घेऊन ओंकाराचं उच्चारण करूया. श्वास भरून घ्या. ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंतच्या संपूर्ण भागामध्ये जाणवत आहे. त्याचा अनुभव. श्वासाच्या माध्यमातून शरीरामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा, चैतन्य निर्माण झालेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला दिवसभर होणारच आहे. आता आपण आपल्या डोळ्यासमोर स्वामी विवेकानंदांची प्रतिमा आणूयात. सुंदर अशी स्वामीजींची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिलेली दिसते आपल्याला. स्वामीजी म्हणत, विश्वास, 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 स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास हेच महानतेचे रहस्य आहे. संपूर्ण लक्ष आपण स्वामीजींच्या चेहऱ्यावरती देऊया.
प्रचंड असा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला झळकताना दिसत आहे. त्यावरती लक्ष. हळूहळू आपण त्यांच्या डोळ्यांवरती लक्ष केंद्रित करूया. स्वामीजींच्या डोळ्यांमध्ये जो आत्मविश्वास आपल्याला दिसत आहे, असाच आत्मविश्वास आपल्याला आपल्यामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रचंड आत्मविश्वास आपल्यामध्ये जागृत करून आपल्याला भारत मातेसाठी कार्य करायचे आहे आणि आपल्या भारत मातेला पुन्हा एकदा जगद्गुरू बनवायचे आहे. मनुष्य निर्माण, राष्ट्र पुनरुत्थान हेच ध्येय समोर ठेवून आपण शवासनातून बाहेर येणार आहोत. हळूहळू दोन्ही पाय एकमेकांजवळ घ्यायचे. दोन्ही हात शरीराजवळ. उजवा हात डोक्याखाली, डावा हात पोटावरती आणि हळुवारपणे आपण उजव्या कुशीवरती वळायचं आहे. जणू काही आपण भारत मातेच्या कुशीत आराम करत आहोत, पहुडलेलो आहोत. त्याचा अनुभव संपूर्ण शरीराला विश्रांती. हळूहळू दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसायचे आहे. पामिंग करायचे आहे आणि संपूर्ण डोळ्यांवरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवायचा. एकदा का हा आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाला की मग आपण जग जिंकण्याची मानसिकता बाळगतो. स्वामीजींची ही इच्छा प्रत्यक्षात आणण्याच्या संकल्पाने आपण या सत्राला पूर्णत्वाकडे नेऊया. प्रार्थनेने सत्राची सांगता करूया आणि उद्या पुन्हा याच वेळी याच प्रसन्न वातावरणात नवीन आसन आणि नवीन विषयाची माहिती जाणून घ्यायला नक्की भेटूया. तुमचा सर्वांचा दिवस शुभ असो. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.